नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे काही लेक्चर आहे ते संपूर्ण पहा. यातला एकही प्रश्न स्किप करू नका, कारण की प्रत्येक प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर पाहूयात आजच्या म्हणजेच 7 मे 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, विश्व ॲथलेटिक्स दिवस कधी साजरा केला जात असतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 7 मे रोजी. याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. विश्व ॲथलेटिक्स दिवस दरवर्षी 7 मेला साजरा केला जातो. विश्व ॲथलेटिक्स दिवसाची सुरुवात 1996 साली झालेली आहे, म्हणजे तेव्हापासून स्टार्ट झालाय हा दिवस साजरा करणं. आणि हा दिवस खेळाडू आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी साजरा होत असतो, हा उद्देश आहे. आणि या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट युवकांमध्ये ॲथलेटिक्सला प्रोत्साहन देणे असा आहे, हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न दुसरा. 2026चा युनेस्को किंवा गिएर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुडनीज जर्नलिस्ट सिंडिकेट यांना. तर याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026चा युनेस्को गिएर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम प्राइज सुदानी पत्रकार संघटना सुडनीज जर्नलिस्ट सिंडिकेट यांना प्रदान करण्यात आलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि हा पुरस्कार युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनद्वारे दिला जात असतो. हा पुरस्कार 1997 साली स्थापन करण्यात आला आणि 2026चा पुरस्कार वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे, जो की 3 मेला साजरा होत असतो, या दिवशी जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या परिषदेचा विषय होता शेपिंग फ्युचर ॲट पीस. ठीक आहे, ही थीम आहे, ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढील प्रश्न तिसरा. पहिला इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स म्हणजे IBCA समिट कुठे आयोजित केले गेलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत 2026 मध्ये पहिला इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स IBCA समिट आयोजित करणार आहे. आणि हे जे समिट आहे ते 1 जून 2026 दरम्यान, 1 ते 2 जून 2026 दरम्यान होणार आहे. आणि समिट हे न्यू दिल्ली येथे असेल. आणि IBCA ही एक सरकारी संस्था आहे आणि हिचं मुख्यालय भारतामध्ये आहे. IBCA ची स्थापना मोठ्या मांजरींच्या संरक्षणासाठी करण्यात आलेली आहे. आणि IBCA अंतर्गत एकूण 7 प्रजाती समाविष्ट सध्या आहेत. आणि या प्रजातींमध्ये सिंह, वाघ, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जगवार आणि प्युमा या प्राण्यांचा समावेश आहे. आणि 28 एप्रिल 2026 पर्यंत IBCA मध्ये 24 सदस्य देश आहेत, हे देखील लक्षात घ्या. पुढील प्रश्न चौथा. इंडिया सेमीकंडक्टर मिशन म्हणजे ISM 2.0 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चिप मॅन्युफॅक्चरिंग. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. इंडिया सेमीकंडक्टर मिशन ISM 2021 साली सुरू झालेला आहे. आणि ISM ही भारताची सेमीकंडक्टर धोरणाशी संबंधित प्रमुख योजना आहे, हे लक्षात घ्या. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत ती कार्य करते आहे. आणि ISMचं उद्दिष्ट आहे देशांतर्गत चिप उत्पादन क्षमता वाढविणे. आणि भारतातल्या भारतात सेमीकंडक्टर हे कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्स यांच्या मधील चालकता असलेले पदार्थ आहेत. आणि सेमीकंडक्टर उत्पादन कॅपिटल
इंटेन्सिव्ह उद्योग आहे आणि ISM 2.0 चे उद्दिष्ट भारताची चिप सेल्फ रिलायन्स वाढवणं असा आहे. पुढील प्रश्न 5वा. कपास उत्पादकता मिशनला मंजुरी कधी देण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5 मे 2026. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. केंद्र सरकारने 5 मे 2026 रोजी कपास उत्पादकता मिशनला मंजुरी दिलेली आहे. या मिशनसाठी 5,659.22 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे सरकारकडून आणि मिशनचा कालावधी 2026-27 ते 2030-31 असा असेल आणि या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा साधारण असेल आणि या मिशनचं उद्दिष्ट आहे कापूस उत्पादन वाढविणे आणि 2030-31 पर्यंत कापूस उत्पादन 498 लाख गाठी करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे आणि या मिशनचा फायदा सुमारे 32 लाख शेतकऱ्यांना होणार आहे आणि हे मिशन 5F विजन वापरले जाते यामध्ये, म्हणजेच फार्म, फायबर, फॅक्टरी, फॅशन आणि फॉरेन असा त्याचा अर्थ होतो 5F चा. आणि कस्तुरी कॉटन ब्रँड अंतर्गत गुणवत्ता सुधारली जाईल आणि हा निर्णय केंद्र मंत्रिमंडळाने पूर्णतः घेतलेला आहे. पुढील प्रश्न 6वा. सुप्रीम कोर्टने कोलॅजियम मध्ये किती वकिलांना हायकोर्ट जज म्हणून नियुक्ती दिलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 10 वकिलांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने 10 वकिलांना हायकोर्ट जज म्हणून मंजुरी दिलेली आहे. हे न्यायाधीश पंजाब आणि हरियाणा हायकोर्टसाठी आहेत आणि सुप्रीम कोर्ट कॉलेजियम मध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया प्लस 4 वरिष्ठ न्यायाधीश असतात. ठीक आहे. आणि कॉलेजियम प्रणाली भारतीय संविधानामध्ये स्पष्टपणे नमूद नाहीये. ही प्रणाली न्यायालयीन निर्णयाद्वारे विकसित झालेली आहे, हे लक्षात घ्या. आणि कॉलेजियम प्रणालीचा संबंध सेकंड जज केस 1993 आणि थर्ड जज केस 1998शी संबंधित आहे. हा देखील मुद्दा लक्षात ठेवा. आणि भारतातील हाय कोर्टची स्थापना इंडियन हायकोर्ट ऍक्ट 1861 अंतर्गत झालेली आहे आणि भारतात एकूण 25 हायकोर्ट सध्या कार्यरत आहेत. पुढील प्रश्न 7वा. मे 2026 मध्ये जाहीर झालेल्या पुलित्झर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. 2 भारतीय पत्रकारांना पुलित्झर प्राइज 2026 मिळालेला आहे आणि त्यामध्ये आनंद आरके हे एक भारतीय इलिस्ट्रेटर आहेत आणि सुपर्णा शर्मा या शोध पत्रकार आहेत, असं लक्षात ठेवा. आणि दोघांना इलिस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री या श्रेणीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. श्रेणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या रिपोर्टमध्ये सायबर गुन्हे उघड करण्यात आले आणि रिपोर्टमध्ये डिजिटल अरेस्ट या संकल्पनेवरती प्रकाश टाकण्यात आला. या प्रोजेक्टमध्ये हा प्रोजेक्ट ब्लूमबर्ग साठी तयार करण्यात आला आणि 2026च्या पुरस्कारामध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल धोके यावरती भर देण्यात आला होता. पुढील प्रश्न 8वा. CBFC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शशी शेखर वेंपट्टी असं त्यांचं नाव आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ते पूर्वी प्रसार भारतीचे CEO होते आणि CBFC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि CBFC ला सेन्सॉर बोर्ड असंही म्हणतात. CBFC ही कायदेशीर संस्था आहे आणि CBFC मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग अंतर्गत कार्य करते. याचं मुख्यालय दिल्लीला आहे.
सॉरी CBFC सिनेमॅटोग्राफी ऍक्ट 1952 अंतर्गत कार्य करत असते आणि हा कायदा चित्रपट प्रमाणांसाठी मुख्य कायदा आहे आणि CBFC भारतीय सार्वजनिक प्रदर्शनांवरती नियंत्रण ठेवते. हे त्याचं कार्य आहे. एक मिनिट जरा. पुढील प्रश्न 9वा. प्रोजेक्ट फ्रीडम ही योजना कोणत्या देशाने सुरू केली? अर्थात ही USA ची योजना आहे. ही पर्याय क्रमांक B योग्य आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोजेक्ट फ्रीडम जाहीर केला आणि ही योजना USA द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. प्रोजेक्ट फ्रीडमचा उद्देश आहे अडकलेल्या जहाजांना मार्गदर्शन करणे, हे लक्षात घ्या. आणि ही योजना मानवीय उपक्रम म्हणून सांगितली गेलेली आहे. ही योजना स्ट्रेट ऑफ हॉर्मुझशी संबंधित आहे आणि या मार्गातून जागतिक तेल आणि LNG चा जवळजवळ 20% भाग जात असतो आणि हा जलमार्ग इराण, ओमान आणि UAE यांच्या दरम्यान आहे आणि या योजनेसाठी US सेंट्रल कमांड कार्यरत आहे सध्या. हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 10वा. भारत आणि व्हिएतनाम यांनी 2030 पर्यंत व्यापाराचे कोणते लक्ष्य ठेवलेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, $25 बिलियन, $25 बिलियन असं योग्य उत्तर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि व्हिएतनाम यांनी व्यापार, गुंतवणूक आणि तंत्रज्ञान सहकार्य वाढवायचे ठरवलेले आहे आणि दोन्ही देशांनी 2030 पर्यंत $25 अब्ज व्यापार लक्ष त्यांच्या समोर ठेवलेलं आहे. आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेत भाग घेतला आणि व्हिएतनामचे अध्यक्ष टो लॅम यांनी देखील यामध्ये सहभाग घेतलेला होता. ही जी बैठक आहे ती न्यू दिल्लीला झाली आणि दोन्ही देशांनी इन्हान्स कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यावरती या दरम्यान भर दिलेला आहे. दोन्ही देशांनी साऊथ चायना सी मध्ये शांतता राखण्यावरती देखील भर दिला. ओके. पुढील प्रश्न 11वा. भारत आणि युरोपियन युनियनने EV बॅटरी रिसायकलिंगसाठी किती निधींचा उपक्रम सुरू केलेला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 169 कोटींचा हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि एवढा मोठा हा प्रकल्प आहे. याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि युरोपियन युनियन यांनी संयुक्त उपक्रम सुरू केलेला आहे. हा उपक्रम EV बॅटरी रिसायकलिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आहे आणि या उपक्रमासाठी 169 कोटी निधी जाहीर करण्यात आला आणि हा उपक्रम इंडिया EU ट्रेड अँड टेक्नॉलॉजी काउन्सिल अंतर्गत आहे आणि हा वर्किंग ग्रुप 2 अंतर्गत राबवला जातोय. आणि भारताचे प्रिन्सिपल सायंटिफिक ॲडवायझर अजय कुमार सूद यांनी याबाबत माहिती दिली. या संबंधी व्यक्ती कोण आहे हे लक्षात ठेवा. आणि EV बाजार वेगाने वाढत असल्यामुळे रिसायकलिंग महत्वाचे आहे असं या दरम्यान सांगण्यात आलंय. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. ओहायो राज्याच्या गव्हर्नर पदासाठी रिपब्लिकन नामांकन कोणाला मिळालंय? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, विवेक रामास्वामी यांना. प्रश्नाचे महत्वाचे पॉइंट्स पहा. ते भारतीय वंशाचे नेते आहेत म्हणून ही निवड महत्वाची ठरते. युनायटेड स्टेट्समध्ये ही घटना घडलेली आहे आणि 87% मतांनी त्यांनी विजय मिळवलाय. ओके. विवेक रामास्वामी यांनी 2024 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना आव्हान दिलेलं होतं आणि नंतर त्यांनी ट्रम्प यांना समर्थन दिलंय आणि हा निकाल US पॉलिटिक्स मधील महत्वाची घटना आहे आणि भारतीय वंशाच्या नेत्यांची जागतिक स्तरावरती वाढती उपस्थिती याद्वारे दिसून येते. ठीक आहे. तर आजचे आपले 7 मे 2026 चे डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पाहत चला आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल.
त्याबद्दल थँक्यू सो मच.